सो राजकोषीय धोरण म्हणलं, फिस्कल पॉलिसी हे ह्याच्यात उत्पन्न येतं का खर्च येतं? दोन्हीही येतं. ठीक आहे. आता उत्पन्नामध्ये पण बरेच प्रकार आहेत ह्याच्यात. इथं या राजकोषीय धोरणाचे दोन प्रकार आहेत, संकोचित राजकोषीय धोरण आणि प्रसारित म्हणजेच विस्तारित राजकोषीय धोरण. कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी म्हणजे संकुचित राजकोषीय धोरण, एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी म्हणजे विस्तारित प्रसारित राजकोषीय धोरण. याचा अर्थ कळून घ्यायचा, ज्या वेळेला सरकारकडे 100 रुपये उत्पन्न असतं आणि इथं 80 रुपये सरकार खर्च करतो, म्हणल्यानंतर सरकारचं उत्पन्न जास्त आहे का खर्च जास्त आहे? उत्पन्न. आणि खर्च काय आहे? म्हणजेच इथं पैसे अर्थव्यवस्थेमध्ये कमी जातील का जास्त जातील? म्हणजे तिथं पैशाचा चलन पुरवठ्याचा अर्थव्यवस्थेत काय झाला? संकोच झाला, कॉन्ट्रॅक्शन झाला. मग अशा सरकारच्या राजकोषीय धोरणाला जिथं उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी, त्याला काय म्हणायचं? संकोचित राजकोषीय धोरण, कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी. इथं एक्झॅक्टली 100 रुपये उत्पन्न आहे, खर्च किती करायला लागले? 130. म्हणजे अर्थव्यवस्थेत चलन पुरवठ्याचं प्रमाण वाढेल का कमी होईल? म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाचा चलनाचा विस्तार होईल ना. मग अशा राजकोषीय धोरणाला काय म्हणायचं? विस्तारित राजकोषीय धोरण, एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी. ही झाली अंडरस्टँडिंग. एक जरी प्रश्न आला ह्याच्यावर तर उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजेच इम्पॉर्टंट कीवर्ड काय? खर्च. हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला खर्च कमी असतो तेव्हा कुठलं धोरण? संकोचित. जेव्हा खर्च जास्त असतो तेव्हा कुठलं धोरण? दॅट्स इट. ही झाली डेफिनेशन. पण एवढ्यापर्यंत थांबायचं नाही. आता इथं येतो संबंध तेजी आणि मंदीचा. महागाई, तेजी म्हणजे महागाई, इन्फ्लेशन आणि मंदी. मला सांगा, तेजीच्या परिस्थितीमध्ये कुठलं राजकोषीय धोरण अवलंबलं पाहिजे? हा, नक्की. तुम्ही म्हणल्याप्रमाणे इथं संकुचित. बर. आणि इथं विस्तारित. बर. ह्याचा अर्थ इथं सरकारने, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे सरकारने खर्च इथं काय केला पाहिजे? हा, बर. इथं सरकारने खर्च काय केला पाहिजे? व्हेरी गुड. ऍप्लिकेशन जमलं तुम्हाला. म्हणजे मंदी अर्थव्यवस्थेत ही दूर करावं लागेल का नाही? मग ही दूर कधी होईल? आता अशा मंदीच्या परिस्थितीत मला सांगा, खासगी उद्योजक व्यावसायिक स्वतः खर्च करतील का? इन्व्हेस्ट करतील का? रिस्क घेतील का? आणि मग अर्थव्यवस्थेला चालना मिळेल का? मग आता पुढाकार कोणी घ्यायला पाहिजे? सरकारने. म्हणजेच अशा अर्थव्यवस्थेत सरकारने खर्च काय केला पाहिजे? मग त्या जास्तीच्या खर्चाला कुठल्या धोरणाला म्हणतो आपण? विस्तारित राजकोषीय धोरण. कुठल्या परिस्थितीमध्ये? कन्सेप्ट कळल्यानंतर ऍप्लिकेशन जमायला लागले का? हेच ज्यावेळेला आपण महागाईमध्ये म्हणतो. आता ऑलरेडी महागाई आहे, म्हणजे तिथं वस्तूची किंमत काय झाली? वाढली आहे. किंमत वाढण्याचं काय कारण आहे? मागणी वाढली. मागणी कशामुळे वाढली? ऑलरेडी लोकांकडे पैसा, चलन पुरवठा जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही खर्च अजून केला तर महागाई काय होईल? अजून वाढेल. म्हणून सरकारने खर्च कमी केला की ऑटोमॅटिक लोकांकडे पैशाचं प्रमाण कमी. पण याला कुठलं धोरण म्हणायचं? ह्याच्यामुळे काय नियंत्रणात येईल? क्लिअर?